नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत. तो म्हणजे मानहानी, डेफिमेशन. मी आपला ॲडव्होकेट रुपेश मानकर. आज आपण मानहानी म्हणजे काय, ती कधी होते आणि कायदेशीर उपाय काय आहेत हे समजून घेणार आहोत. आजच्या सोशल मीडिया युगात मानहानीचे प्रकार खूप वाढले आहेत. मानहानी म्हणजे एखाद्या व्यक्तीवर खोटे आरोप करून तिची समाजातील प्रतिष्ठा कमी करणे म्हणजे मानहानी हा कायद्याने दखलपात्र गुन्हा आहे. मानहानीचा कायदेशीर आधार IPC कलम 499. मानहानीची कायदेशीर व्याख्या या कलमात दिलेली आहे. तोंडी, लेखी किंवा संकेतस्थळावरील बदनामी यामध्ये येते. कलम 500 शिक्षा यामध्ये 2 वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. मानहानी कशी होते? सामान्य उदाहरणे: खोटे आरोप करणे, अफवा पसरवणे, व्हॉट्सअप, फेसबुक, यूट्यूब वर बदनामी करणे. मानहानीचे प्रकार: 2 प्रमुख प्रकार आहेत. एक फौजदारी मानहानी आणि दुसरी नागरी मानहानी. दोन्ही वेगवेगळ्या प्रक्रियेत चालतात. फौजदारी मानहानी: क्रिमिनल डेफिमेशन, पोलीस तक्रार किंवा कोर्ट केस आरोपीस शिक्षा होऊ शकते. IPC 499 आणि 500 लागू. नागरी मानहानी मध्ये सिव्हिल डेफिमेशन्स, प्रतिष्ठेच्या नुकसानीसाठी भरपाई मागता येते. पैशाच्या स्वरूपात नुकसान भरपाई मिळू शकते. मानहानीसाठी आवश्यक घटक: 3 महत्त्वाचे घटक. पहिला, खोटा आरोप असणे. दुसरा, दुर्भावना असणे. तिसरा, प्रतिष्ठेला प्रत्यक्ष नुकसान होणे. पुरावे कोणकोणते लागतात? महत्त्वाचे पुरावे: ऑडिओ, व्हिडिओ, सोशल मीडिया पोस्ट, साक्षीदार व कागदपत्रे. डेफिमेशन मध्ये महत्त्वाची काही सूचना आहे. खोटा दावा करू नका. पुरावे सुरक्षित ठेवा. वेळेत कायदेशीर सल्ला घ्या. धन्यवाद.